चला गुड आफ्टरनून एव्हरीवन. चला सगळ्यांनी या. हाय हॅलो. चला सगळ्यांनी फास्ट या. गुड आफ्टरनून एव्हरीवन. लेट्स स्टार्ट द क्लास. क्लास चालू झाला आहे. सगळ्यांनी या. ओके, क्लास चालू झाला आहे. सगळ्यांनी जॉईन करा. मी ग्रुपमध्ये मेसेज करतो. लेट मी चेक द स्क्रीन अँड ऑल दॅट. ओके, मेक इट फास्ट गाईज. सगळ्यांनी या. जॉईन द क्लास नाव. चला सगळ्यांनी या. आजचा पार्ट IMP आहे. चला सगळ्यांनी पटापट हु हॅव कम. चला नेक्स्ट ओके, बेसिक पार्ट. चला हॅलो एव्हरीवन, मेक इट फास्ट. सगळ्यांनी पटापट या. से हाय हॅलो. जय लसितानी हाय हॅलो बोला. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज किशोर जाधव फ्रॉम श्री इंग्लिश स्पोकन अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर. आय वॉर्म वेलकम टू यू श्री इंग्लिश स्पोकन अकॅडमी. ओके, लेट्स स्टार्ट. चला आज आपल्याला शिकायचं. बघा लोकांना खूप जास्त कन्फ्युजन होतं की कुठं काय यूज करायचं. आज टुडे वी विल लर्न model auxiliaries. Today we will learn model auxiliaries. Today we will learn model auxiliaries. Okay guys, let's start. Yes Neha madam, good afternoon everyone. Good afternoon guys. चला सगळ्यांनी जॉईन करा. चला आजचा पार्ट चांगल्या प्रकारे इम्पॉर्टंट आहे. आज मी तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरी शिकवणार आहे. मॉडेल ऑक्झिलरी ज्या खूप मोठा रोल प्ले करतो. मॉडेल ऑक्झिलरीज म्हणजे लोकांना कळत नाही की सर काय वापरायचं काय नाही, केव्हा वापरतात. चला से हाय हॅलो एव्हरीवन गाईज. लेट स्टार्ट. शुड आय स्टार्ट. चला आलेलं आहे. आज बघा आपण काय आज आपण चालू करणार आहे मॉडेल ऑक्झिलरीज. मॉडेल ऑक्झिलरीज म्हणजे त्याचा वापर का केला जातो, त्याचा का वापरला जातो. बघा मॉडेल ऑक्झिलरीचा वापर प्रेझेंटमध्ये किंवा फ्युचरमध्ये काय पॉसिबिलिटी सांगतो म्हणजे प्रेझेंटमध्ये किंवा फ्युचरमध्येच केला जातो. मॉडेल ऑक्झिलरीचा वापर आपण कशासाठी करतो. वी यूज मॉडेल ऑक्झिलरीज. हॅलो गाईज, आर यू देअर. से हॅलो. से एव्हरीवन हॅलो. लेट स्टार्ट. से एव्हरीवन. आता लोकांना मस्ट आणि शूड मध्ये बघा पीपल गेट कन्फ्यूज बिटवीन मस्ट अँड शूड. पीपल गेट कन्फ्यूज बिटवीन मस्ट अँड शूड. बघा तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करेल तुम्हीही मला कॉमेंट बॉक्समध्ये सेंटेन्सेस सांगायचे आहेत. ओके, तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सेंटेन्स सांगायचे. बघा शूड आजचा आपण शिकणार. टुडे वी विल लर्न शूड, मस्ट, की याचा वापर केव्हा केला पाहिजे, काय केला पाहिजे. जेव्हाही आपण मॉडेल ऑक्झिलरीज वापरतो त्यासमोर नेहमी वर्बचा पहिला फॉर्म येतो. व्हेनेवर वी यूज मॉडेल ऑक्झिलरीज देन वी यूज ओनली फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. फक्त आणि फक्त पहिलाच फॉर्म येतो वर्बचा. काय येतो, पहिलाच फॉर्म येतो. समझ में आ रहा है गाइस. यस और नो. पहिला फॉर्म. आता शूड आणि मस्ट मध्ये बघा पीपल बघा शूड म्हणजे काय. शूड आणि मस्ट जर तुम्ही गुगल केलात तर दोघांचा अर्थ पण सेम दाखवतो. शूड आणि मस्टचा अर्थ सेम दाखवतो. जर तुम्ही इफ यू डू इट गुगल, जर तुम्ही गुगल केला तर दोघांचाही अर्थ सेम दाखवतो. करायला पाहिजे, पण केव्हा करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. बघा शूडचा वापर सल्ला देणे, ॲडवाइस किंवा सजेशन, ॲडवाइस किंवा सजेशन साठी केला जातो. बघा ॲडवाइस किंवा सजेशन साठी केला जातो. वी यूज शूड फॉर ॲडवाइस और सजेशन. आणि मस्टचा वापर काय कंपल्शन आहे, करायलाच पाहिजे. आणि बघा यू शूड, बघा तुम्ही इंग्लिश बोलायला पाहिजे. यू शूड स्पीक इन इंग्लिश. बघा आपण क्लास जॉईन केला पाहिजे. दे शूड लर्न इंग्लिश. बघा यू शूड स्पीक इन इंग्लिश. तुम्ही बघा यू शूड रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स. तुम्ही तुमच्या पॅरेंट्सची रिस्पेक्ट करायला पाहिजे. डेली यू शूड अटेंड दिस क्लास. मोनिका शूड कम ऑन टाइम. मोनिकाने वेळेवर यायला पाहिजे. आय शूड, बघा आय शूड हेल्प यू. आय शूड हेल्प यू. शूड आणि मस्ट मध्ये काय फरक आहे. शूड आणि मस्ट मध्ये फरक आहे की एक ॲडवाइस किंवा सजेशन. बघा आय शूड बघा आय शूड स्पीक इन हिंदी. मी हिंदीमध्ये बोलायला पाहिजे. आय शूड बघा आय शूड कम टू क्लास. आय शूड कम टू क्लास. मी क्लासला यायला पाहिजे. आय शूड डू इट. यू शूड, बघा यू शूड गो टू वर्क. तू कामाला जायला पाहिजे.
बघा शूड आणि मस्टचा वापर केव्हा केला जातो? बी यूज. येस, गुड आफ्टरनून एव्हरीवन. येस गोपाल, काय करतो आपण वेन वी यूज शूड आणि मस्ट? शूड आपण बघा वी शुड हेल्प टू देम, आपण त्यांना मदत करायला पाहिजे. शूड आणि मस्ट मध्ये फरक काय आहे? आता बघा राणी शुड रीच ऑन टाइम. राणीने वेळेवरती पोहोचायला पाहिजे. ओके, यू गाइज आर देयर. गुड आफ्टरनून. सेंटेन्सेस टाकायचे पटापट. सेंटेन्स शूड आणि वी आर लर्निंग शूड अँड मस्ट. वी आर लर्निंग शूड अँड मस्ट. टुडे वी आर लर्निंग मॉडेल ऑक्झिलरीज. की मस्ट आणि शूड मध्ये काय फरक आहे? मस्ट म्हणजे काय? कंपल्शन आहे. यू मस्ट डू इट. बॉस काय करतो आपल्याला बघा, पप्पा काय म्हणतात, आता मित्र काय म्हणतात, यू शुड जॉईन दिस क्लास, तू जॉईन करायला पाहिजे. शूड मध्ये फरक काय बघा. आय शुड बघा आपण राज शुड डू दिस वर्क. राजने हे काम करायला पाहिजे. राज शुड डू दिस वर्क. राजने हे काम करायला पाहिजे. शुड. समझ में आ रहा है? से yes or no. If you are understanding, please let me know, guys. Yes sir, we are understanding or not? Say something. Yes no. Comment box मध्ये तुमची मला आन्सर टाका. तुम्ही पण टाका. येस बघा शूडच्या नंतर बघा यू शूड बघा इट शुड बी देअर, ते तिथे असायला पाहिजे. आता बघा स्नेहा शुड स्पीक इन मराठी, बोलायला पाहिजे. शूड आणि मस्ट म्हणजे काय? कंपल्शन आहे. मस्ट, यू मस्ट डू इट. बघा जर तुम्ही गुगलमध्ये मिनिंग काढला तर दोघांचा अर्थ सेम दाखवतो, पण यूज ऑफ मस्ट अँड शूडच्या समोर नेहमी व्हॉट यू हॅव टू यूज वर्बचा. बघा जेव्हाही तुम्ही मॉडेल ऑक्झिलरी शिकता त्या समोर काय आलं पाहिजे? वर्बचा पहिला फॉर्म आला पाहिजे. यू शुड गो, तू जायला पाहिजे. यू शुड डू दिस, तू करायला पाहिजे. यू शुड कॉल मी, तू मला कॉल करायला पाहिजे. बघा वी शुड रीच ऑन टाइम, आपण वेळेवर पोहोचायला पाहिजे. शुड क्लिअर आहे? येस नो. आता मस्ट बघा मस्ट म्हणजे काय? कंपल्शन आहे. बघा मस्ट मध्ये काय? कंपल्शन आहे. मस्ट मध्ये कंपल्शन आहे. देयर इज कंपल्शन. यू मस्ट बघा ही मस्ट कम्प्लीट दिस वर्क, त्याने हे काम पूर्ण करायलाच पाहिजे. मस्ट मध्ये शूड मध्ये जर कोणी विचारलं तर शूडचा वापर ॲडवाइस किंवा सजेशनसाठी केला जातो. आणि मस्टचा वापर कंपल्शन आहे. बॉस व्हॉट ही डू, बॉस काय करतो आपल्याला? बॉस आपल्याला काय करतो? आपल्याला कंपल्शन देतो, तू हे काम पूर्ण करायलाच पाहिजे, तू हे तसं वागायलाच पाहिजे. यू शुड. येस, यू शुड स्पीक इन इंग्लिश. गोपाल परफेक्ट. आय शुड मंडे पासून आपला क्लास ट्यूजडे पासून मंगळवारपासून आपला क्लास रात्री 9 वाजता ठेवणार आहे मी. ओके बघा आय मस्ट डू इट, ही मस्ट, शी मस्ट, इट मस्ट, दे मस्ट. कंपल्शन आहे बघा. कंपल्शन मस्ट मध्ये काय? कंपल्शन. देयर इज कंपल्शन. बघा मस्ट बघा ही मस्ट टीच देम लेसन, म्हणजे त्यांनी त्यांना धडा शिकवायला पाहिजे. शी मस्ट हेल्प मी, तिने माझी मदत करायला पाहिजेच. आता बघा यू मस्ट स्टडी otherwise you will fail in the exam. okay, you must study. guys comment box मध्ये तुमचे मला सेंटेन्सेस टाका, म्हणजे तुमचा डाऊट अजून जास्त क्लिअर होईल. आपला क्लास छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे, ऑफलाईन तसेच ऑनलाईन. ऍक्च्युअली दिस क्लास इज फ्रॉम छत्रपती संभाजीनगर. आवर क्लास इज लोकेटेड ॲट निराला बाजार in front of SB college. समजते का? yes, they must go to, but it must reach, ते पोहोचायलाच पाहिजे. आता बघा रिच लोक कन्फ्युज होतात बरं का. रिच म्हणजे काय? एक RICH, रिच म्हणजे श्रीमंत,
होमोफोन्स RICH रिच म्हणजे श्रीमंत आणि REACH रिच म्हणजे पोहोचणे. रिच म्हणजे पोहोचणे, कुठेतरी पोहोचणे. मी तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ व्होकॅब्युलरी सांगणार आहे. डोंट वरी, व्होकॅब्युलरी सुद्धा व्हिडिओ आणणार आहे. ओके, येस, समजतंय का गाईज? येस नो? देन वी विल टेक नेक्स्ट वन. आपण काय करू? पुढची घेऊ. ओके, ओके. आता बघा, कॅन आणि कुड मध्ये पीपल गेट कन्फ्युज बिटवीन कॅन अँड कुड. येस नो? लोक आता कॅन कुठे वापरायचा आणि कुड वापरायचा, लोकांना खूप जास्त कन्फ्युजन होतं. बघा, आता कॅनचा पास्ट फॉर्म काय, कुड पण आहे. कॅनचा पास्ट फॉर्म काय, कुड आहे. पण कुड पास्ट मध्ये पण वापरतात, प्रेझेंट मध्ये पण वापरू शकतो आपण. बघा, कॅन. आता बघा, पण लोकांना, खूप कमी लोकांना माहिती आहे की कॅन आणि कुड मध्ये फरक आहे. कॅन मध्ये 100% पॉसिबिलिटी आहे आणि कुड मध्ये 50% पॉसिबिलिटी. बघा, आय कॅन, बघा, आय कॅन डू इट, मी ते करू शकतो. आय कॅन स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलू शकतो. आय कॅन, बघा, आय कॅन हेल्प यू, मी तुमची मदत करू शकतो. ह्या सगळ्या मॉडेल ऑक्झिलरी चालू आहेत बरं का. कॅन आणि कुड मध्ये तुम्हाला कोणी आजपासून विचारलं काय फरक आहे, सांगायचं की कॅन मध्ये 100% पॉसिबिलिटी आहे आणि कुड मध्ये काय जस्ट 50% पॉसिबिलिटी आहे. काय, जस्ट 150%. यू मस्ट लर्न समथिंग न्यू. येस, यू मस्ट डू इट. बघा, आय कॅन अंडरस्टँड युअर सिच्युएशन, मी तुझी परिस्थिती समजून घेऊ शकतो. काय समजू शकतो? ही कॅन डू दॅट वर्क, तो ते काम करू शकतो. शी कॅन स्पीक चायनीज, ती चायनीज बोलू शकते. राग अँड विश कॅन मेक दिस डिश, राका आणि विश ही डिश बनू शकते. बघा, आय कॅन गो टू लंडन. आय कॅन, बघा, आय कॅन क्रॅक दॅट एक्झाम. आय कॅन क्रॅक दॅट एक्झाम, मी ती एक्झाम, आय कॅन क्रॅक दॅट एक्झाम, मी ती एक्झाम क्रॅक करू शकतो. आय कॅन हेल्प यू, मी तुमची मदत करू शकतो. आय कॅन बिकम अ डॉक्टर, मी डॉक्टर बनू शकतो. मॉडेल ऑक्झिलरीज आहेत या, खूप IMP आहेत, खूप लोक चुकी. येस, यू शुड, येस, दे मस्ट गो. परफेक्ट गोपाल, व्हेरी गुड. यू मस्ट लर्न समथिंग. परफेक्ट दिनेश सर. बघा, आता बघा, यू कॅन कम विथ मी, तू माझ्यासोबत येऊ शकतो. दे कॅन, बघा, दे कॅन ड्राईव्ह अ कार, ते कार चालवू शकतात. दे कॅन ड्राईव्ह अ कार, ते कार चालवू शकतात. दे कॅन ड्राईव्ह अ कार. समझ में आ रहा है क्या? यस नहीं? यस. राधा कॅन बिकम अ पुलिस ऑफिसर. परफेक्ट. बघा, यू कॅन वोट टू मी, तुम्ही मला मतदान करू शकता. दे कॅन, ही कॅन, शी कॅन. जर कॅन आणि कुड मध्ये काय फरक आहे, जस्ट वी हॅव लर्न. कॅन जर आलं तर काय 100% पॉसिबिलिटी आहे आणि कुड, बघा, आय कुड. बघा, जर ही काय म्हणतो, आय कॅन अंडरस्टँड युअर सिच्युएशन म्हणजे काय, तो 100% समजू शकतो. पण आय कुड अंडरस्टँड युअर सिच्युएशन म्हणजे 50%. बघा, आय कॅन डू इट. आता नेक्स्ट बघा, आय कॅन डू इट. आता कोणी म्हटलं आय कॅन डू इट, मी ते करू शकतो. आणि बघा, आय कुड डू इट. जर आलं तर 100% पॉसिबिलिटी आहे की तो करणारच आहे आणि 50% पॉसिबिलिटी आहे. 150%. येस, यू कॅन कम विथ मी. येस. आता बघा, क्लिअर. बघा, ही कॅन स्पीक स्पॅनिश, तो स्पॅनिश बोलू शकतो. आणि ही कुड जर आला तर जस्ट काय 50% नाही, ही कुड स्पीक स्पॅनिश, तो स्पॅनिश बोलू शकतो. ही कुड जस्ट 50-100. येस और नो? समजतंय का डिफरन्स बिटवीन? बघा, शूड आणि मस्ट मध्ये काय आहे, मस्टचा वापर कंपल्शन आणि शूडचा ॲडवाइस किंवा सजेशन. कॅन 100% पॉसिबिलिटी आणि कुड 50% पॉसिबिलिटी है. यस, वेरी गुड गाइस. कमेंट बॉक्स में टाका फटाफट.
Send me your answers. Okay, you can come with me. Gopal sir, great. लाईक शेअर सबस्क्राईब करा गाईज. तुमच्या मित्रमंडळी ज्यांना गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, ज्यांना खरंच गरज आहे, द वन हू वॉन्ट टू लर्न इंग्लिश फ्रॉम हिज बॉटम और हिज और हर बॉटम ऑफ हार्ट, ज्याला मनापासून इंग्लिश शिकायची आहे, शेअर दिस लिंक विथ युअर कलिग्स, फ्रेंड्स, रिलेटिव्स. आय होप सो इट्स क्लिअर. आता विल आणि शाल, आता विल आणि शाल बघा, माइट काही हे नाही आहे, माइट काही ऑक्झिलरीज नाही आहे आणि शाल पण नाही बघा. आता हे काय सेम मॅच खातात. लेट्स लर्न. बघा आता काय विल आणि शालचा वापर केव्हा करतात? वेन वी यूज विल अँड शाल, भविष्यातील शक्यता. पण शालचा एक रूल आहे, शालचा वापर आय किंवा वीच्या समोरच होतो. वी यूज शाल जस्ट इन फ्रंट ऑफ आय किंवा वी, च्या समोरच शाल वापरतात. शाल बाकी कुठंच येत नाही. पण आता नाउ डेज नो वन यूज दिस शाल. नाउ ऑल आर युजिंग विल. विल विल बघा, विल आय विल कॉल यू राईट नाउ, आय एम बिझी. येस आय विल. बघा आय विल कॉल यू, आय विल हेल्प यू, ही विल गो टू लंडन. विल विल म्हणजे काय? भविष्यातील शक्यता. बघा आय विल कॉल यू बॅक, मी तुला कॉल बॅक करेल. ही विल बिकम अ गुड डॉक्टर, तो गुड डॉक्टर बनेल. दे विल स्टार्ट अ न्यू बॅच. फ्युचर पॉसिबिलिटी बघा, आय विल कम टू क्लास, मी क्लासला येईल. आय विल डू दिस वर्क. ही विल, शी कॅन प्ले, परफेक्ट. आय विल प्ले अ क्रिकेट, परफेक्ट. ही विल डान्स. बघा अभि विल बिकम अ सक्सेसफुल पर्सन. अभि विल, येस आय विल लर्न इंग्लिश, परफेक्ट. काय? आय विल टीच यू लेसन. बघा आय विल कम टू क्लास, मी क्लासला येईल, मी क्लासला येईल. आता बघा आय विल डू दिस वर्क, आय विल डू दिस वर्क, मी हे काम करेल. शी विल, ही विल. बघा ही विल हेल्प मी, तो माझी मदत करेल. शी विल कम टू होम, ती घरी येईल, ती घरी येईल. बघा वी विल गो टू पिकनिक, आपण पिकनिकला जाऊ. वी विल गो टू पिकनिक, आपण पिकनिकला जाऊ. परफेक्ट, व्हेरी गुड सायली मॅडम. येस ही कॅन डू दिस वर्क, ही कुड डू दिस वर्क. परफेक्ट नाही मॅडम. ओके चुकू द्या. सी I have been telling to students, if you want to speak fluent English, see whatever in your mind, just speak, whether that is right or wrong. Don't think too much what people will think, what they will say. बघा जर तुम्हाला इंग्लिश बोलायचं आहे, if you want to speak good English, then you have to start speaking with anyone. बघा जेव्हा बाळ चालायला लागतं, डायरेक्टली ही और शी डोंट रन. काय असतं? सेम इंग्लिशमध्ये तुम्ही बाळासारखं कधी चालसाल, कधी पडणार, कधी झुकणार, कधी पळणार, ब्रेक लागेल. सो आय विल रिक्वेस्टेड टू गाईज टू जस्ट स्पीक. जर तुम्हाला इंग्लिश बोलायचंय तर सुरुवात करा, मग त्याचा विचार करू नका की ते राईट आहे का रॉंग आहे. जस्ट सी, माझं सजेशन आहे की ऑफलाईन बघा, आपल्या ऑफलाईनच्या बॅचेसला पण मुलांना मी सांगतो, व्हॉट एव्हर इन युअर माइंड जस्ट स्पीक अप. जे ही तुमच्या मनामध्ये आहे, विचार करायचं नाही सर मला हे येतं नाही येत, करू नाही करू, काय करू, बघू नाही बघू. डोंट थिंक टू मच. ओके डोंट थिंक टू मच. हु इज कॉलिंग मी? ओके आपल्या बघा ऑफलाईन सुद्धा बॅचेस संभाजीनगरमध्ये, संभाजीनगरला आपला दिस क्लास इज फ्रॉम संभाजीनगर. ओके जस्ट मोमेंट, somebody is calling me. Okay regarding class. Okay समझ में आ रहा है क्या? yes or no? विल. मग कुठलाही सब्जेक्ट असो, सब्जेक्ट कोणता पण असो, विलचा वापर काय करतात? ऋषी विल गो टू अमेरिका, ऋषी अमेरिकेला जाईल. बघा अर्जुन विल बिकम अ सक्सेसफुल मॅन, अर्जुन सक्सेसफुल माणूस बनेल. बघा अर्जुन विल बिकम सक्सेसफुल मॅन बनेल. ओके येस नो. आता बघा आता माइट काही ऑक्झिलरीज नाही, फक्त मे. बघा मे
मे बी आपण म्हणतो ना मे बी. आता मे आय कम इन, मे बी वापरतो बघा. मेचा वापर बघा एक असं आहे मेचा वापर, किंवा मे बी माइट बी ह्या वेगळ्या ऑक्झरीज नाही आहेत. आता बघा, आता मेचा वापर बघा, MAY मेचा वापर परवानगी. लेट मी चेंज द पेन गाईज. ओके बघा, मेचा वापर वाय वी डू व्हॉट, कशासाठी करतो? मेचा वापर परवानगी मागणे, परवानगी मागणे किंवा देणे. बघा आपण काय म्हणतो, वी यूज दिस रॉंगली. आपण हे बघा माय कम इन, आता काय मे आय कम इन सगळ्यात जास्त यूज आहे का होतं, मे आय कम इन. आपण पोर काय म्हणतात ते मे आय कम इन नाही म्हणते, माय कम इन. त्याचा उच्चार आहे मे आय कम इन. आपला उन्हाळा ते माय कम इन नाही, माय कम इन. बाप गोईंग असं काही नसतं. डोंट यूज रॉंगली दिस मॉडल ऑक्झरीज. त्याचा उच्चार आहे मे आय कम इन सर, मे आय डू दिस, मे आय हेल्प यू, मे आय स्पीक विथ यू, मे आय जॉईन यू. आता बघा मेचा वापर, आता बघा सेम सेन्समध्ये मी दाखवतो तुम्हाला केव्हा त्याचा वापर, व्हॉट वी से, केव्हा त्याचा वापर आपण. आता बघा परवानगी बघा, मे आय कम इन बघा, मे आय कम इन, मी आतमध्ये येऊ शकतो का. आता झालं काय परवानगी मागणे, परवानगी मागणे. आता बघा तुम्ही परवानगी बघा, यस यू मे कम इन. यस तू आतमध्ये येऊ शकतो, यस, किंवा यू मे कम इन तू आतमध्ये येऊ शकतो. ओके, मे आय नो, मे आय डू दिस, मे आय हेल्प यू, मे आय टॉक टू यू. यू मे बघा, ही मे गो फ्रॉम हिअर बघा, ही मे गो फ्रॉम हिअर तो इथून जाऊ शकतो. शी मे बघा, शी मे डू दिस जॉब ती हे काम करू शकते. वी मे कम टू क्लास आपण क्लासला येऊ शकतो का. येस, मे आय आस्क यू मी तुम्ही, मे आय नो, मे आय गिव्ह यू मनी. करेक्ट, परफेक्ट. समजतंय? इफ यू आर अंडरस्टँडिंग प्लीज लेट मी नो गाइज. सर समजतंय नाही समजत आहे, फास्ट होतंय. सी आय एम देअर फॉर यू टू टीच यू इंग्लिश. सी जेव्हा मी इंग्लिश शिकलो होतो बघा, आज मला इंग्लिश चांगल्या प्रकारे बोलता येते. मी काही इंग्लिश मीडियमचा नाही आहे, CBSE पॅटर्नचा नाही आहे. आय एम फ्रॉम वर्नाकुलर मीडियम. इट्स मीन्स दॅट मीडियम्स लाईक हिंदी और मराठी कोणतं तरी. मी मराठी मीडियमचा आहे. येस, मे आय परमिट यू. जर मी इंग्लिश शिकू शकतो, बोलूही शकतो, गावच्या बॅकग्राऊंड शून्य बॅकग्राऊंड असताना सुद्धा मी जर मुलांना आज मी इंग्लिशमध्ये बोलतो शिकवतो, देन यू कॅन ऑल्सो डू इट. जर मी स्वतःला इंग्लिश बोलू शकतो, असं काहीच नाही बॅकग्राऊंड इंग्लिश स्कूल वगैरे डोक्यातून काढून टाका. आता बघा नेक्स्ट बघा आपलं बघा मे माइट राहिलं वुड. आता नेक्स्ट बघा आपलं बघा, आता आपलं मे बी किंवा माइट बी. आता ही मॉडल ऑक्झिलरीज नाही आहे. आता मे बी म्हणजे कसं बघा, कदाचित फ्युचर पॉसिबल. ही मे बी कम कदाचित तो येईल. बघा ही मे बी बघा, ही मे जॉईन दिस क्लास तो कदाचित हा क्लास जॉईन करेल. वी माइट कम टू युअर क्लास हाऊस आम्ही कदाचित तुझ्या घरी येऊ. बघा ही माइट, शी माइट, यू माइट, मे बी आपण मे बीच्या सोबत बघा माइट. ही बघा इट माइट बी पॉसिबल कदाचित ते शक्य आहे. इट माइट बी पॉसिबल ते कदाचित शक्य आहे. यू माइट हेल्प मी. मे बी यू मे गो देअर आपण म्हणतो ना, मे बी शी विल कम टू क्लास. आय मे बी, शी मे बी, इट मे बी, दे मे बी. आणि इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला समोरून बोलायला लागतं. बघा तुम्ही ऑडिओ फॉर्मॅटमध्ये कितीही इंग्लिशचे क्लास करा, तुम्ही यूट्यूब घ्या, तुम्ही कुठेही करा, फक्त टू साइड कम्युनिकेशन झाल्याशिवाय इंग्लिश बोलता येत नाही. बघा म्हणजे इकडून मी बोलतो तिकडून पण बोललं गेलं पाहिजे. इफ यू वॉन्ट टू स्पीक तुम्ही स्वतः बोलले पाहिजे. इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला स्वतः सुद्धा बोललं पाहिजे. ऐकून बघा, आता काय तुमची एकतर ऐकून स्किल चांगली होईल किंवा रायटिंग स्किल. तुम्ही बोला, मित्रांसोबत बोला, फॅमिली मेंबर्स सोबत बोला. तुम्ही ज्याला इंग्लिश बोलता येतं बऱ्यापैकी. आपल्याकडे असे डाऊट आहेत, आपल्याकडे असे लोक आहेत की आता माझ्याकडे मंगेश सर, काल मंगेश सर होते, जेव्हा ते माझ्याकडे जॉईन केलं त्यांनी ऑफलाईन बॅच जॉईन केलं मंगेश सर.
त्यांना माहिती एवढे डाऊट होते ना सर कसं होईल काय होईल. आज त्यांनी मला काल का परवाच फीडबॅक दिला, सर आज माझा कॉन्फिडन्स खूप हाय आहे, मी मुलांना शिकवतो, माझा मुलगा चुका करतो मला कळतात. बघा ही मे जॉईन दिस क्लास, कदाचित तो हा क्लास जॉईन करेल. बघा यू माइट कम टू युअर हाऊस, यू मे बी, शी मे बी, इट मे बी, माइट बी, शी विल पास दिस. यस, मे आय स्पीक इन इंग्लिश, परफेक्ट. मे आय, ओके, मे बी आय कॅन रन फास्ट, परफेक्ट परफेक्ट. समजलं का? पॉसिबिलिटी. नेक्स्ट घ्या उड. आता बघा उडचा वापर, बघा उडचा वापर शिकलो आपण. उडचा वापर मदत देऊ करणे किंवा विनंती करणे, किंवा जर आय वुड लाईक, मला आवडेल, जर कोणी समजलं आय वुड लाईक, ही वुड लाईक, शी वुड लाईक. बघा मदत. बघा वुड यू, आता आपण कामावून आलो, जर आता आपण कामावून आलो काय म्हणतो आपण बायकोला किंवा आईला किंवा बहिणीला, ताई लाईक शेअर करा, लाईक शेअर कॉमेंट्स मारा फटाफट. बघा वुडचा वापर, वुडचा वापर कशासाठी केला जातो? मदत देव करणे किंवा विनंती करणे. वुड यू प्लीज टेल मी समथिंग, मला तू सांगशील का? वुड यू प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, परफेक्ट. वुड यू गिव्ह मी अ पेन, वुड यू हेल्प मी, वुड यू डू दिस, वुड यू टीच मी लेसन, वुड यू कम टू द क्लास. वी से लाईक दिस. व्हॉट वी से लाईक दिस. वुडचा वापर विनंती. आता बघा आता वुडचा वापर लोक ह्या सेन्समध्ये पण करतात. जर वुड लाईक, जर ही वुड लाईक, शी वुड लाईक, दे वुड लाईक जर आला तर काय करतात पीपल? व्हॉट दे डू? वुड लाईक. बघा वुड लाईक, आय वुड लाईक. लवकरच आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येणार आहोत. आवडेल. बघा आय वुड लाईक टू कम विथ यू, मला तुमच्या सोबत यायला आवडेल, याचा वापर असा पण होतो. आय वुड लाईक टू कम विथ यू, कम विथ यू, मला तुमच्या सोबत यायला आवडेल. बघा शी वुड लाईक टू जॉईन अवर क्लास. बघा ही वुड लाईक टू डू द जॉब. काय त्याला हे काम करायला आवडेल. शी वुड, दे वुड, इट वुड. यस, समझ में आ रहा है? यस नो, कमेंट बघा. यस, they may be do good job. Okay, it may be, she may be, it might be. समजते का? I would like to join you. मंगळवार पासून आपला क्लास रात्री 9ला शिफ्ट करणार आहे मी. मंगळवार पासून आपला क्लास फ्रॉम मंडे. बघा 28 मार्च पासून आपली बॅच चालू होत आहे. 28 मार्च पासून आपली ऑनलाईन बॅच चालू होत आहे. 28 मार्च दुपारी 2 ते 3 झूम मीटिंग. 28 मार्च नवीन ऑनलाईन बॅच चालू होत आहे. नवीन ऑनलाईन बॅच दुपारी 2 ते 3 ऑनलाईन बॅच चालू होते. दुपारी 2 ते 3 वेळ दुपारी 2 ते 3. तिच्यामध्ये झूम मीटिंग वर काय घ्यायचं आहे की ते 2 साइड कम्युनिकेशन होतं, इथं 1 साइड कम्युनिकेशन होतं. 1 साइड कम्युनिकेशन होतं. त्याची फीज, ऑनलाईनची फीज आहे, जर तुम्ही 3 महिन्याची घेतली 3 मंथ तर त्याची फीज आहे 2000 रुपये. आणि जर तुम्ही लाईफ टाइम घेतलं किंवा 1 इयरची घेतली, 1 इयरची घेतली तर 3000. 1 इयरची जर घेतली 3000 रुपये फीज आहे. 1 इयरची फीज आहे 3000. आणि लाईफ टाइमची घेतली ऑनलाईनची, लाईफ टाइम बॅच, लाईफ टाइम म्हणजे कधीही करा, कितीही बॅचेस करा, 5000 रुपीज. 5000 रुपीज आहे. आणि इफ यू वॉन्ट टू कॉल मी, आपल्या ऑफलाईन सुद्धा बॅचेस आहेत. ऑफलाईन ही दिस ऑनलाईन झालं. ऑफलाईन सुद्धा आपल्या संभाजीनगरमध्ये आपला क्लास आहे. छत्रपती संभाजीनगरला आपला क्लास आहे. छत्रपती संभाजीनगर, निराला बाजारला आपला क्लास आहे. संभाजीनगरला आपला क्लास आहे. निराला बाजार, श्री इंग्लिश स्पोकन अकॅडमी निराला बाजार ला क्लास आहे आपला एसबी कॉलेज जवळ. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर, इफ यू वॉन्ट टू माय कॉन्टॅक्ट नंबर जस्ट बघा 8552905155 हा माझा नंबर आहे. आपल्या
ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्हीही बॅचेस आहेत. आता आपण व्हॉट वी विल डू निराला बाजार, आता आपण ट्यूजडे पासून रात्री क्लास घेणार आहोत. रात्री मे बी 9 ते 10 घेईल, कारण की काय आता दुपारी 2 ते 3 बॅच चालू होईल. युट्यूबचा आपला डेली क्लास असणार आहे युट्यूबचा रात्री 9 ते 10. कोण तुमचे मित्र मंडळी भाऊ बहीण असेल त्यांच्यासोबत शेअर करा. सो आय टेक अ लिव्ह फॉर द डे. हॅव अ नाईस डे. आणि पुढचे 2 दिवस आपला क्लास नाही आहे. हॅपी होली टू एव्हरीवन. मे युअर ओके हॅपी होली गाईज इन ॲडव्हान्स सगळ्यांना. बाय बाय. हॅव अ नाईस डे. सी यू ऑन ट्यूजडेला भेटू आपण रात्री. बाय बाय गाईज.